रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 20 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 110वा दिवस आणि आम्ही आहोत सकाळ सकाळी काकरिया या ठिकाणी। सकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत। तर सकाळी लवकर उठलो, स्नान झालं, पूजापाठ झाली आणि आता निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे। तर चला निघू, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। चंडी हो मैया अभिनव पद चंडी, सुर नर मुनि जन सेवत, सुर नर मुनि जन ध्यावत, शारद पदवंती वीणा वादयती, झुमकत झुमकत झुमकत, जननन जननन जननन, रमती राजन्ती ओम जय जगदानंदी, देवी बाजत ताल मृदंगा, सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती, तुळितान 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 तुरडड तुरडड तुरडड, रमती सुरवंती ओम जय जगदानंदी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, जटाशंकरे हर, नमः पार्वती पते हर हर महादेव, मंगलमूर्ती मोरया। प्रवासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे। सगळ्यांची आवरावर सुरू आहे आणि इकडे गवळण मावशी जे आहेत त्या तयार झालेले आहेत। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। इकडे जो श्वान होता सोबत त्याची रात्रभर झोप झालेली आहे, तोही आता निघणार आमच्या सोबत। नर्मदे हर। निघालेत परिक्रमावासी आता पुढच्या मार्गाकडे। सकाळ सकाळी सकाळची थंड हवा आहे, त्याच्यामुळे जरा स्पीडही वाढतं आणि आरामही झालेला असतो। तर चला, सकाळचा प्रवास सुरू झालेला आहे। सुंदर दिवसाची गोड सुरुवात झालेली आहे आमची। आमच्या समवेत आमचा श्वानही निघालेला आहे। सकाळी आम्ही आता पुढे आलेलो आहोत 3 ते 4 किलोमीटर आणि पुढे आल्यावर आम्हाला लागलेलं आहे इथे रेल्वेचं फाटक। आणि आबाळ जर बघितलं तर आता 7:30 पावणे 8 झालेले आहे। समोर रेल्वे येत असेल कदाचित, फाटक लागलेला आहे। तोपर्यंत चाय प्रसादी होईल आणि आमची क्षणभर विश्रांती होईल। बघू आता रेल्वे कधी येते। सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत इथे वेटिंगला। आणि इकडे बाबाजींनी चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे आम्हाला। आभाळ बघितलं तर खूप जास्त आभाळ आले आज, पण हवा पण सुटली आहे। ट्रेन गेली आणि रेल्वे फाटक क्रॉस करून आम्ही आता पुढे चाललेलो आहोत। आणि पुढे गेल्यानंतर परिक्रमावासी जे आहेत ते पुढे जाऊन बसलेले आहेत। पडला परत फाटक। आले आले खराडे बाबा आले, सगळे आले। आमचा भोब्या पण येऊन बसला। नर्मदे हर। आम्ही आता आलेलो आहोत मांदला या गावामध्ये। सकाळी निघल्यापासून 5 किलोमीटर पुढे चालून आलो आणि मांदला गावामध्ये प्रवेश केलेला आहे।
सकाळचे आता 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी परिक्रमा मार्गाचा हा बोर्ड जो आहे तो गावकऱ्यांनी लावलेला आहे, म्हणजे कुठेही परिक्रमावासी भटकणार नाही. अगदी शॉर्टकटही आहेत काही काही ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर. गावात आल्यानंतर परिक्रमावाशांना चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे. पलीकडे चाय प्रसादीला बोलवलं आणि इकडे चाय प्रसादीला बोलवलं. अर्धे इकडं गवळ मावशी, चला आपण तिकडे जाऊ. नर्मदे हर. अर्धे परिक्रमावासी तिकडे गेलेले आहेत आणि अर्धे परिक्रमावासी इकडे आहेत, बालभोग करतायत. सकाळ सकाळी बालभोग मध्ये दिलेला आहे पोहे आणि जिलेबी. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी बालभोग करायला बसलेले आहेत. पलीकडे चाय प्रसादी घेतली आणि अलीकडे पोहे आणि जिलेबी खात आहेत सगळे. गवळण मावशी साखरेची आणि जिलेबी आणि कचोरी खात आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भोग करून परिक्रमावासी पुढे निघलेले आहेत आणि पुढे आल्यानंतर आम्हाला इथे नदी लागलेली आहे एक, पुलावरून आम्ही आता चाललेलो आहोत. अजूनही 8:30 8:15 झालेले आहेत. सूर्योदय अजून, आभाळ खूप आहे आज जास्त, हवा पण सुटली थंड. पुढे चालून आल्यानंतर आम्ही सगळेजण चिंचाच्या झाडाखाली बसलेलो आहोत आणि चिंचाच्या झाडाखाली बसल्यानंतर इकडे चिंचा खाणं सुरू आहे, कारण एवढा गोड आणि एवढा सुंदर चिंचा आहे, स्वच्छ असे फुटलेले नाही काय नाही, मोठे मोठे गाबोळ्या चिंचा आहेत, मोठे मोठे आकडे आहेत. हे बघा अशा चिंचा आहेत, एवढे एवढे लांब आकडे आहेत. देहर कशा आहेत चिंचा? ती करून चालून आलो आणि चालून आल्यानंतर पुन्हा एका लिंबाच्या झाडाखाली आम्ही थांबलेलो आहोत. इकडे समोरच ऊसाचा रस आहे, तिथे आम्ही ऊसाचा रस पिणार आहोत. त्यासाठी परिक्रमावासी अलीकडेच बसलेले आहेत सगळे. गवळण मावशी, नर्मदे हर. कसं आहे ऊन गवळण मावशी? आज आभाळ आलेले, गरमी होती, हवा पण सुटली. गरमीदारीची बात म्हणलं, थंड थंड रस्त्यावर. नर्मदे हर. सगळेजण बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी आता बसलेले आहेत ऊसाचा रस घेण्यासाठी आणि ऊसाचा रस आलेला आहे, या तुम्ही पण घ्यायला. नर्मदे हर, नर्मदे हर. गवळण मावशी, नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत खिरकी या गावामध्ये आणि खिरकी या गावातून जात असताना एक बाबाजीने आम्हाला या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी बोलवलेलं आहे. रस्त्यातूनच येत होते आणि आम्हाला विचारलं भोजन प्रसादी करणार का. भोजन प्रसादीची वेळ झाली होती, मग आम्ही हो म्हटलं आहे ना गवळण मावशी, चला म्हटलं. मग चला, सगळे परिक्रमावासी वळालेले आहेत, आम्ही जातोय. नर्मदे हर. त्यांच्या घरी आम्ही आलो आणि आल्यानंतर या ठिकाणी भोजन प्रसादीला आम्हाला बसवलेलं आहे, तर आम्ही भोजन प्रसादी करतो, तुम्ही पण या. नर्मदे हर, नर्मदे हर. भोजन प्रसादी केली आणि सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. तर आज जायचं आहे आम्हाला झुम्मरखाली या ठिकाणी. ऊन झालेलं आहे, उन्हाची वेळ आहे. सगळ्या परिक्रमावास्यांना कुंकू लावले, इकडं पण या परिक्रमावास्यांना कुंकू लावले. हा चलो, चिपावड गाव आहे, चिपावड. आम्ही आश्रमाचे इथे आलेलो आहोत, दुपारची वेळ आहे आणि
पुढचा आश्रम लांब होतं म्हणून आम्ही ते थांबून घेतलं. मोकळं पटांगण आहे असं, जसं बाय म्हणतात ना गावाकडच्या सारखं पटांगण पाहिजे तसं मोकळं पटांगण आहे. आणि इथे हापसा आहे. तर आपला महिला वर्ग लागलेला आहे कपडे धुण्यासाठी. हर काय करता गवळण मावशी, ललिता मावशी, आई काय चालू आहे? नर्मदे हर. गवळण मावशी काय करता? हरभऱ्याचं शेत जवळच आहे वाटतं इथं कुठं तरी. कपडे हा देते मावशी. खूप मस्त मोकळा असं पटांगण आहे, छान सुंदर. हापशाला पाणी का गरम मस्त? आता थोड्याच वेळात आमच्या गवळण मावशीची दिवसातून त्यांना 2 वेळा स्नान करावं लागतं. आम्ही आश्रमाच्या इथे आलेलो आहोत आणि इतकं सुंदर आणि मोकळं वातावरण आहे. सगळीकडे निसर्ग आहे, पुढे झाडी लावलेली आहे, म्हणजे फुलं लावलेली आहेत. आम्ही आश्रमाच्या इथे आलेलो आहोत आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. मोकळं रान आहे सगळं. समोर बगीचा आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. शांत वातावरण आहे, अगदी साधना करण्यासारखं ठिकाण आहे. मी बराच वेळ झालं, म्हणजे जवळजवळ 4:15 वाजल्यापासून इथे छोटं झाड दिसत आहे. या ठिकाणी नामस्मरण करत 1-1.5 तास बसले. त्यानंतर आता वेळ झालेली आहे आपली आरती करण्यासाठी. तर चला, इकडे हँडपंप आहे, हापसा आहे, हापसावर जाणार आता तोंड हातपाय धुण्यासाठी. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर इकडे आपल्या गवळण मावशी बसलेल्या आहेत चपाती करण्यासाठी. नर्मदे हर गवळण मावशी. नर्मदे हर. मस्त पुढच्या पोळ्या करते. नर्मदे हर. पाटील बाबा बसलेले आहेत चपाती भाजण्यासाठी. नर्मदे हर. सांगलीचे 2 बाबा जे आहेत त्यांनी आज खूप छान सेवा केली. आल्यानंतर सुंदर असं उत्तम असं कणिक मळलेलं आहे गव्हाचं, आणि त्यानंतर भाजी जी होती ती चिरलेली आहे. चालून आल्यानंतरही दमून माणूस येतो, पाय दुखतात, तरी पण सेवा केली की जो सगळा शिनवट आहे तो एका क्षणात निघून जातो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. सगळे परिक्रमावासी हळूहळू आता भोजन प्रसादीसाठी येत आहेत बसण्यासाठी. गौरी